मकर राशी 14 ते 20 एप्रिल 2025 साप्ताहिक राशीफल। एप्रिलच्या या आठवड्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे। जेव्हा सूर्य एका राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या दिवसाला संक्रांती म्हणतात। याशिवाय त्याचा प्रभाव संपूर्ण जगावर देशासह मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींवर पडतो। यासोबतच मीन राशीत राहू, बुध, शुक्र आणि शनी यांच्या युती होत आहेत, ज्यामुळे मकर राशीच्या लोकांसाठी अनेक शुभ योग तयार होत आहेत। ग्रह आणि ताऱ्यांच्या बदलत्या हालचालीमुळे एप्रिलच्या या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना फायदा होईल। चला तर मग जाणून घेऊया 14 ते 20 एप्रिल 2025 चे साप्ताहिक राशीफल मकर राशीसाठी कसे असेल। मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात व्यवसायात चांगला व्यवहार मिळू शकतो, परंतु तुम्हाला तुमच्या ऑर्डर दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्या लागतील। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील। नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता। मकर राशी 14 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संयम, कठोर परिश्रम आणि संयमाने पुढे जाण्याचा आहे। तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्कीच मिळेल, पण ते लगेच मिळणार नाही। तुम्हाला थोडी वाट पाहावी लागू शकते। जुने काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक होईल। तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतात। सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात। या आठवड्यात व्यावसायिकांसाठी स्थिरता दिसून येते। नवीन सौदे शक्य आहेत, परंतु मोठे निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे। सहकाऱ्यांशी वाद टाळा आणि व्यावसायिक वातावरण राखा। या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात भावनिक समज वाढेल। जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर ते नाते अधिक मजबूत करण्याची हीच वेळ आहे। अविवाहित लोक एखाद्या खास व्यक्तीशी संपर्क साधू शकतात, परंतु वैवाहिक जीवनात बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला रागावून वर्षानुवर्षे कोणाशी तरी जोडलेले नाते खराब करण्याचे टाळावे लागेल। विशेषतः आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या वर्तनावर नियंत्रण ठेवावे आणि लोकांशी सभ्यतेने वागावे। आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील। तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो आणि नवीन काम सुरू होण्याची शक्यता देखील आहे। नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल। व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळेल। प्रेमसंबंधांमध्ये काही अंतर असू शकते, परंतु काळानुसार ही परिस्थिती सुधारेल। मानसिक ताण टाळण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि संतुलन राखा। आरोग्य सामान्य राहील, परंतु तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे। मकर राशीच्या नोकरदार लोकांसाठी एप्रिलचा हा आठवडा चांगला राहील। व्यापारी वर्गाला जास्त मेहनत घ्यावी लागू शकते। व्यवसायात नफा मिळवण्यासाठी नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात। तुमचा अहंकार सोडून द्या, अन्यथा कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात। या आठवड्यात मकर राशीचे लोक घर, कुटुंब, भावनिक स्थिरता आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करतील। तुमच्या घरातील वातावरण तुम्हाला सुरक्षित वाटेल, परंतु कुटुंबात एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो। या आठवड्याच्या राशीनुसार विशेषतः आई किंवा आईसारख्या कोणत्याही व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी करिअरमध्ये प्रगती होण्याची चिन्हे आहेत। तुमचे सध्याचे प्रकल्प किंवा उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळेल। एकंदरीत मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती दिसेल आणि तुम्ही तुमच्या कार्यालयात काही नूतनीकरण देखील करू शकता। प्रकल्प यशाकडे वाटचाल करत राहतील आणि तुम्ही प्रगती कराल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल आणि जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुमचे मन आनंदी राहील। तुम्ही तुमच्या कारकिर्दीत सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल। तुमच्या स्पर्धकांपेक्षा पुढे जाण्यासाठी एक योजना बनवा। कामाच्या बाबतीत तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी व्हाल। एकंदरीत पाहता मकर राशीची आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल। करिअरच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला आहे। न्यायालयात अडकलेले खटले सहज सोडवता येतील। महिलांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे। तुम्हाला परदेशातून नोकरीची ऑफरही मिळू शकते। तुमचा आदर वाढेल। धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल। राजकारणाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी सहलीला जाण्याचा प्लॅनही करू शकता। तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रलंबित प्रकरणे सोडवण्यास व्यस्त असाल। बाजारात तुमची प्रतिमा मजबूत होईल।
व्यवसायाचे सर्व निर्णय तुम्ही स्वतः घेतले पाहिजे। यशासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील। तुमच्या कृतींवर विश्वास ठेवा। एकंदरीत मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे।